दादा, 22 तारखेला आपल्या शहरातून शोभायात्रा निघणार आहे, नक्की ये जा. अरे काय विशालला टाइमपास करत राहते तू, कामधंदे सोडून. दादा, तुम्हाला यायचं असेल तर या, नाही तर नका येऊ, पण असं फालतूचं बोलू नका. बरं, काय शिकायला भेटणार आहे आपल्याला? काय फायदा होणार आहे? काय शिकायला भेटलं? अहो, आज बाप पोरासाठी पूर्ण आयुष्य गमावून टाकते आणि पोरगा बापाले म्हणते माझ्यासाठी काय केलं. पण श्रीरामानं आपल्या बापाच्या वचनाखातीर 14 वर्ष वनवास भोगला. हो, आज जर बायकोला सुख नाही भेटलं ना तर ते सोडून निघून जाते. पण सीता मातेनं आपल्या नवऱ्याच्या पावलावर पाऊल ठेवलं. हो, आज भाऊ भावाचा नाही आहे हो, पण लक्ष्मणानं सगळा त्याग करून आपल्या भावाच्या खांद्याला खांदा लावून साथ दिली. हो, एवढा मोठा बलाढ्य रावण मरताना जय श्रीराम बोलला ना, आपण तर त्याच्यासमोर मुंगी एवढंही नाही आहे हो. आणि दादा, आपली संस्कृती जर आपल्या पिढीला आपण शिकवली नाही तर ते एक दिवस खतम होऊन जाईल ना. जाऊ द्या, तुम्हाला समजणार नाहीये तुम्ही. अरे दादा, सॉरी. जय श्रीराम. जय श्रीराम.